नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवित आहोत चॉकलेट ट्रफल केक. खूप सारा चॉकलेट टाकून आणि गनाश पण आपण घरीच तयार करणार आहोत आणि तो पण छान स्मूथ सिल्की असा गनाश आपण घरी करणार आहोत. तर मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा. चला सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी 2 एमचं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर तुमच्याकडे व्हिप क्रीम असेल तर व्हिप क्रीम पण तुम्ही घेऊ शकता किंवा अमूल फ्रेश क्रीम घ्यायची. आणि याचं प्रमाण हे आपण 2ला 1 म्हणजेच जर आपण 200 ग्राम चॉकलेट घेतला आहे तर 100 ग्राम क्रीम घ्यायची. तर मी इथे 500 ग्राम चॉकलेट घेतलेलं आहे. तर त्यामुळे मी इथे 250 ग्राम मी इथे अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. आणि आता मी काय करते आहे, डार्क चॉकलेटला छान कट करून घेते, म्हणजे मेल्ट होताना इझिली ते मेल्ट होऊन जाते. तर मी इथे आता एका बाउलमध्ये 500 ग्राम 2 एमचं चॉकलेट त्याला छान कट करून घेते. आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे की जी आपण अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये गरम करायची आहे. त्याला उकळवायची नाही आहे, फक्त गरम करायची आहे. तर यासाठी तुम्ही डबल बॉयलर पण करू शकता किंवा आपण डायरेक्ट क्रीमचं भांडं गॅसवर ठेवून त्याला सतत ढवळत राहायचं, गरम झालं की उतरवून घ्यायचं. त्या पद्धतीने पण करू शकता. आणि डबल बॉयलर म्हणजे खाली एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आणि वरती दुसऱ्या भांड्यामध्ये चॉकलेट टाकायचं आणि ते गरम झाले की त्या मेल्ट व्हायला लागतात. तर या पद्धतीने पण करू शकता. तर मी इथे आता क्रीम छान गरम करून घेतलेली आहे आणि मी इथे चाळणच ठेवून घेते आणि चाळणीच्या साहाय्याने आपण याला इथे क्रीममध्ये चॉकलेटमध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आणि आता याला छान असं सतत फिरवत त्याला छान असं क्रीमी स्ट्रक्चर देत क्रीम म्हणजेच याला छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे. आणि हा गनाश बनवायचा असेल तर तुम्हाला जर उद्याला जसं केक बनवायचा आहे ट्रफल केक, तर हा तुम्हाला आदल्या दिवशीच करून ठेवायचा आहे, कारण याला छान सेट होऊ द्यावा लागतो. नाहीतर हा लिक्विड फॉर्ममध्ये राहणार आणि आपल्याला पाहिजे तसं आपला ट्रफल केक सेट होणार नाही. तर हा आदल्या दिवशी बनवून ठेवायचा. आणि हा गनाश छान फ्रीजमध्ये ठेवला एअरटाईट डब्यामध्ये तर आरामशीर टिकतो. आणि जर तुम्हाला जेव्हा कधी केक बनवायचा आहे तर त्याच्या 4-5 तास आधी काढून याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं, म्हणजे हा थोडासा स्मूथ होणार आणि छान होते. तर नक्की करून बघा. तर इथे आता आपला गनाश चॉकलेट गनाश हा तयार आहे. तर हा गनाश ना मी रात्रीलाच बनवून ठेवलेला, कारण मला सकाळला 12पर्यंत हे 2 केक द्यायचे होते. तर मी त्याला रात्रभर बाहेरच ठेवलेला आहे, त्यामुळे तो छान सेट पण झालेला आहे. आणि मी बघू शकता तुम्ही रात्रभर मी गनाश बाहेर ठेवलेला असल्यामुळे इथे छान तो असा थिक झालेला आहे. आणि आपल्याला याच पद्धतीचा गनाश हवा, म्हणजे जर घट्टसर असेल तर आपण त्याला छान ठेवू शकतो आणि पातळ असेल तर त्यामध्ये आपण काहीही करणार नाही. तर आता इथे आपला गनाश तयार आहे आणि मी इथे एक चॉकलेट केक अर्धा किलोचा करणार आहे, चॉकलेट ट्रफल केक. त्यासाठी मी इथे प्रीमिक्स घेऊन इथे चॉकलेट केक बेक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तो छान स्पंजी आणि छान झालेला आहे. तर आता मी याच्या लेयर्स कट करून घेते, 3 लेयरमध्ये याला कट करून घेते आणि मग आपण याला क्रमकोट करायला घ्यायचं आहे. तर हा आता थंड पण झालेला आहे, त्यामुळे मी आता याला क्रमकोट करून घेते. तर मी इथे 3 लेयर कट करून घेतल्याच्या नंतर आता मी इथे केक बोर्डला गनाश लावून घेते, त्यामुळे काय होते आपला केक इकडे तिकडे हलणार नाही आणि छान स्टेबल राहणार. तर खाली छान गनाश लावून घेते आणि त्यानंतर आपण यावर आता केकची लेयर ठेवायची आहे. आणि केकची लेयर ठेवून झाली की त्यानंतर आपण इथे शुगर सिरप लावणार नाही आहोत, तर नुसतं पाण्याने याला सोक करणार आहोत, कारण चॉकलेट ऑलरेडी हा खूप गोड असतो. त्यामुळे आपण जर शुगर सिरप घेतलं आणि त्याने
सोक केलं स्पंजला तर ते आणखीन गोड होणार, म्हणून मी इथे फक्त साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याने याला मी सोक करून घेते. आणि मी आता हा गणाश त्याला छान थोडंसं स्मूथ करून घेतलेला आहे आणि तो गणाश आपण आता पायपिंग बॅगमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होते, आपल्याला केकला लेअर द्यायला पण इझी जातं. त्यामुळे मी इथे आता पायपिंग बॅगमध्ये हे गणाश टाकून यावर गणाशची एक लेअर करून घेते आणि त्यानंतर आपण पॅलेट नाईफच्या साहाय्याने छान सगळीकडे चॉकलेट गणाश छान स्प्रेड करून घ्यायचा आहे, सम लेवलला करून घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला तिन्ही लेअर सेट करायचे आहे. तर खाली आता मी दुसरी लेअर ठेवत आहे, त्याला पुन्हा सोक करून घेते, त्यावर पुन्हा मी चॉकलेट ट्रफल टाकून घेते, तो सगळीकडे छान स्प्रेड करून घेते आणि त्यानंतर तिसरी लेअर घेत आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही लेअर छान सेट करून घेते आणि त्याला छान क्रम करून घेते. तर इथे मी तिन्ही लेअर क्रम कोट केलेले आहेत. आता आपण केक बोर्ड क्लीन करून घ्यायचं आहे असं टिश्यूने. तर अर्धा तास मी याला आता फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते आणि जेव्हा आपण ट्रफल यावर ॲड करतो तेव्हा हा बेस थंड झालेला असावा, गरम नको आहे. तर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होऊन झाल्याच्या नंतर आपला केक आता तयार आहे. तर मी फायनल ट्रफल कोटिंग करून घेते याला आता. तर ते पण मी पायपिंगच्या साहाय्याने करते, म्हणजे इझिली आपल्याला ते कवर करता येते आणि जो शेप आहे तो पण व्यवस्थित येतो. त्यामुळे मी पायपिंगच्या साहाय्याने याला आता ट्रफल कोटिंग करून घेत आहे. पॅलेट नाईफच्या साहाय्याने आता आपण छान स्मूथ अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि नंतर मी शेवटी इथे स्क्रॅपरचा उपयोग करून याला आउटलाईन बाजूला देऊन देते. आणि आता आपल्याला टॉपला फिनिशिंग द्यायची आहे. तर काय करायचं, थोडंसं नाईफ त्याला गॅसवर गरम करायचं आणि मग वरती टॉपला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. कारण चॉकलेट ट्रफल हा चॉकलेट थोडा थिक होते असतो, त्यामुळे पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. तर तुम्ही त्याला थोडंसं गरम करायचं आणि तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग किती छान येत आहे. या पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर मी यावर 1M नोझलने याला थोडंसं डेकोरेटिव्ह करून घेते. तर मी इथे नोझलचे थोडं वर्क करत आहे आणि त्यानंतर माझ्याकडे जे चॉकलेट होते त्या चॉकलेटनेच मी याला डेकोरेट करत आहे. तुम्ही यावर चेरी पण ठेवू शकता, ते पण इथे छान दिसते, किंवा ओरिओ बिस्किट पण ठेवू शकता. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही याला डेकोरेट करू शकता. तर मी इथे नोझल वर्क करून इथे चॉकलेट लावून घेत आहे आणि गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स मी यावर थोडेसे टाकलेले आहे, त्यामुळे पण लुक छान येत आहे. तर फायनली आपला आता केक तयार आहे आणि किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.